बरोबर व्यवस्थित पुकारला जाईल याचीही काळजी घ्या, जेणेकरून कोणासाठी बक्षीस लावले आणि कोणी बक्षीस लावले याचा व्यवस्थित उल्लेख केला जाईल. त्याकरता आयोजकांना आपल्या महत्त्वाची विनंती आहे, एक सूचना देखील आहे. पुन्हा एकदा मॅचला होत आहे सुरुवात. पुन्हा एकदा पंच ग्रीन सिग्नल देतात, अर्थातच मॅचला होईल सुरुवात. पहिला चेंडू अप्रतिम पाहायला मिळतो संजयच्या माध्यमातून. पहिल्या चेंडूवरती मात्र डॉट बॉल होत आहे सुरुवात पहिल्या इनिंगच्या डावाला. फुलटॉस बॉल इकडनं मात्र चांगल्या रीतीने खेळून काढलाय. चेंडू मात्र स्क्वेअरला एक रिसानला धन 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 करत चाललाय. पंचाचा सिग्नल येतोय, हा चेंडू सीमा रेषेच्या बाहेर आणि इकडनं मात्र पंच डीआरएस मागतात. पंचांची मागणी केली गेली. इकडनं मात्र तिसरे पंच पाहण्याचा प्रयत्न करतील काय घडलं होतं त्या चेंडूवरती. किती वर आहे, कमरेच्या किती वर आहे, खाली आहे, चेंडू ड्रीप होतोय, वर जातोय, सर्व गोष्टी पंच पुन्हा पठाण सर आहेत जे आता पाहण्याचा प्रयत्न करतायत. कॅन्सल त्याकरता डेअरीची मागणी केली होती, पण पुन्हा एकदा तो थोडंसं मागे घेण्यात आले. त्याचा आता या चौकारानं सुरुवात झाले. पहिल्या चेंडू तितकाच मिडल ऑफ द बॅट झाला नव्हता. या चेंडूवरती चौकार खेळण्याचा प्रयत्न होता, बॅटच्या खालच्या टोकाला लागला. शॉट लागला जोपर्यंत राहतील धावण्याची कुठली संधी नाही. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे, दोन्ही फलंदाज मैदानावरती आहेत. सुरुवात चांगली आहे, एक चौकार जरूर आलाय, पण जसं आपण मागचा मॅच पाहिलाय तर मोठी धावसंख्या उभारायची आहेत या टीम शिवनेरी संघाला. आज मात्र आपल्या घरच्या मैदानावरती खेळताना पाहायला मिळते शिवनेरी संघ. चांगल्या रीतीने खेळ त्यांच्या रीतीने पाहायला मिळते. इकडनं फटका फसलाय, मिस टायमिंग, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक सरसावतोय. इकडनं मात्र क्षेत्ररक्षक कुठलीही चुकी करणार नाही. फलंदाजाला परतावा लागेल. विकेटचा पतंग गॉन. मागे जसं आउट झालं तर आपण पाहिलं एकदा तुम्हाला ऑन द राईज खेळायचं होतं तर चेंडू पर्यंत यायचं होतं, बॉडी पोझिशन यायची होती, किंवा इनसाइड आउट खेळायचं होतं, कव्हरच्या डोक्यावर खेळायचं होतं, तर मागच्या पायाला गिरकी घ्यायची होती. दोन्ही गोष्टी नाही केल्या. मधल्यामध्ये थोडंसं बॉडी त्यांची पाठी राहिली, हवेत चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला. एक्स्ट्रा कव्हरेजन मध्ये फिल्डर होता, त्याने टिपलाय झेल. एक चांगला चौकारानंतर विकेट जाणं. कधीची इनिंग पेस करायची ना, या गोष्टी शिकायच्या आहेत. ज्यावेळेला स्टार्ट मिळतो, सुरुवात मिळतोय, त्यावेळेला ते इनिंग वाढवायची आहे, थोडासा इनिंग आपली पेस करायची आहे, पुढे न्यायची आहेत. पहिला विकेट लवकर प्राप्त केलाय तो टीम स्टार बॉयच्या संघानं. आतापर्यंत चेंडू फेकून दिले चार चेंडूच्या समाप्तीनंतर 4 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. एक विकेट गमावला गेले शिवनेरी संघाच्या माध्यमातून. पुन्हा एकदा नवीन खेळाडू वनडाऊनच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतोय तुषार. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल आपल्या बॉलिंग मार्कवरती. अप्रतिम फटका केला क्षेत्ररक्षक आहे. इकडनं मात्र डायरेक्ट हिट होईल तर नाही, इकडनं मात्र एक धाव कंप्लीट होईल. एक क्षमतेनं धावफलक पुन्हा एकदा आकार घेईल. 5 या अंकांवरती पाहायला मिळते. मागचा चेंडू पाहिला ना, थोडेसे बॅटची फेस ओपन केली होती, स्लाइस केलं होतं. आता स्टिअर करायचं होतं, लेट कट करायचं होतं माहिती नाही, पण ज्यावेळेला चेंडू पाठीमागे गेला नॉन स्ट्राइक एंडला कॉल केला होता आणि डेंजर एंडला तोच होता. डेंजर डायरेक्ट हिट झाल्याचा कदाचित नॉन स्ट्राइक एंडचा फलंदाज बाद होऊ शकला असता. एक धावे चेंडूवरती ऍड होईल, स्कोर जाऊन पोहोचलाय तो 1 गडी बाद 5. अंतिम चेंडू पाहायला मिळतोय पहिल्या षटकातील. पिवनचं षटक प्रगतीपथावर असताना अंतिम चेंडू. संजय पुन्हा एकदा आपला बॉलिंग मार्क वरती सज्ज होताना पाहायला मिळेल. समोर असेल लेफ्ट हँड बॅटर, ज्याने मात्र 5 चेंडू नॉन स्ट्राइक एंड वरती पाहिल्या होत्या, परंतु आता मात्र अंतिम चेंडू खेळताना पाहायला मिळेल. इकडे फुलटॉस चेंडू, फुलटॉस बॉलला मात्र मी सोडणार नाही. चेंडू मात्र 1 बाउन्स ओव्हर दी रोप, हा येतोय चौकार. फुलटॉस बॉल. आणि जसं तुम्ही उल्लेख केला 5 चेंडू ते नॉन स्ट्राइक एंड उभे ते पाहत होते काय घडत आहे, कशा पद्धतीने चेंडू हाताळले जातात, या सर्वांचं निरीक्षण केलं. आणि ज्यावेळेला त्यांना संधी आली त्यावेळेला पुढचा गुडघा थोडासा वाकवला, बॅट बरोबर चेंडूच्या टप्प्यापर्यंत नेली, फुलटॉस त्याला घेतलं, स्वीप केलं चेंडूला आणि स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या दिशेनं खेळलाय. जो चौकार पाहिजे होता, कदाचित थोडासा जो वेग वाढवण्याचा होता, एक चौकार आला होता, हा दुसरा चौकार आलाय. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावा आहेत धावफलकावरती 1 गडी बाद 9 धावा. सुरुवात चांगली झाली. या टीमची 1 गडी जरूर गमावलाय, पण आता अंडर फ्लड लाईट्स याही धावा कितक्या वाईट नाही आहेत. धावा आहेत धावफलकावरती 1 गडी बाद 9.
आता मात्र दुसरं षटक हाताळण्याकरिता परेश पाहायला मिळतोय गोलंदाजी मार्क वरती. P2चं षटक प्रगतीपथावर असेल. 3 खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतील. मिड विकेट, मिड ऑन आणि मिड ऑफला मात्र क्षेत्ररक्षक सजवलं गेलं फिल्डिंग करणारी टीम स्टार बॉईज संघाच्या माध्यमातून. आता मात्र स्ट्राईक एंड वरती पाहायला मिळतोय तुषार केनी पाहायला मिळतोय फलंदाजी मार्क वरती. इकडनं मात्र नॉन स्ट्राईक एंड वरनं 5 चेंडू पाहिले होते त्यांनी मात्र अंतिम चेंडूवरती पूर्णपणे फुलटॉस बॉलला चौकर मध्ये कन्वर्ट केलं होतं. तो पुणे नॉन स्ट्राईक एंड वरती पाहायला मिळतोय. इकडे मात्र अप्रतिम फटका पाहायला मिळतोय. क्रिकेटचं सौंदर्य, क्रिकेटचं कॉपी बुक स्टाईलनं चेंडूला सरळ फेकून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. पंचांचा सिग्नल येतोय हा चौकार. स्क्वेअर होतं विकेट केलं होतं. स्क्वेअर केलं होतं. पॉईंटचं क्षेत्ररक्षक होता त्याच्या डोक्यावरनं चेंडूला पाठवलं होतं. बाकी काही चेंडू आपण पाहिलं होतं ऑफस्टम्पच्या बाहेर केल्यात. यावेळेला लेट कर थोडंसं बॅटची फेस ओपन केली होती. शॉर्ट थर्ड मॅन रिजन मध्ये फील्ड केलंय. एकदा वे चेंडूवरती पुढे चांगलं आहे बघा. ज्यावेळेला तुम्ही इनिंग पेस करता एक तर तुम्ही एक चौका टोकलाय, आपला जो सहकारी आहे त्याने एक चौका टोकलाय, मग स्ट्राईक रोटेट करणं गरजेचं आहे. हे क्रिकेटमध्ये या गोष्टी शिकण्यासारख्या असतात. या दोन्ही फलंदाजांनी त्या लक्षात घेतल्यात आणि घरच्या मैदानावरती खेळताय त्याच्यामुळे जे अपेक्षांचं ओझं आहे त्याच्या तुला खेळपट्टीची माहिती आहे. या दोन्ही गोष्टींचा समन्वय साधण्याचा प्रयत्न केला जातोय. धावा झाल्या धापलकावरती 1.2 षटकांचा खेळ. स्कोर 14-14. 2 चेंडू फेकून दिले. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 14 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. लेफ्ट हँड बॅटरसाठी मात्र क्षेत्ररक्षक थोडंसं मध्ये सजवलं गेलंय. पुणे क्षेत्ररक्षकमध्ये चेंजेस करताना पाहायला मिळतील. राईट हँड बॅटर आणि लेफ्ट हँड बॅटर पाहायला मिळते. क्रिकेटच्या खेळामध्ये सातत्यानं कॉम्बिनेशन हे पाहायला मिळते. तेच पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. पुणे एकदा गोलंदाज आपला बॉलिंग मार्क वरती सज्ज होईल. परेश समोर असेल एक लेफ्ट हँड बॅटर. त्याच्या पाठमध्ये एक चौकार जरूर आलाय. अप्रतिम फटका पाहायला मिळतो. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. 1 बाउंड चेंडू मात्र अडवलं जाईल तोपर्यंत धावा मिळतील. या चेंडूवरती फक्त आणि फक्त एकच धाव. 1च्या मदतीने धावफलक पुन्हा एकदा आकार घेताना पाहायला मिळते. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 15 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 1 लॉस गमावला गेला शिवनेरी संघाच्या माध्यमातून. 1.3 षटकांचा खेळ. मागचा चेंडू त्याचा फुलरवर होता असं पहिल्यांदा वाटलं कव्हरच्या डोक्यावरनं खेळतील पण बॅट थोडीशी सरळ आली आणि लॉंग ऑफला फील्ड केलं गेलं या चेंडूला. 1 धावा चेंडूवरती पूर्ण 15 ऑन बोर्ड. पुन्हा एकदा फलंदाज रेडी होईल. ऑफ स्टंपच्या बाहेर थोडंसं रीच केलं होतं. मिस टाइम स्ट्रोक झाला क्षेत्ररक्षक. प्रयत्न का केला नाही तोच विषय होता की झेल टिपण्याचा प्रयत्न का गेला नाही. इथे चेंडू मागे नव्हता ट्रॅव्हल होणार जाणार नव्हता पण कदाचित तुम्ही प्रयत्न केला असता तर चेंडू पर्यंत पोहोचू शकला असता पण क्षेत्राच्या मनामध्ये वेगळं होतं. 2 धावा चेंडूवरती पूर्ण. स्कोर जाऊन पोहोचलाय 17-17. अप्रतिम चेंडू पाहायला मिळतो. सरळ बुंद्यातला चेंडू. फलंदाजाला चेंडू काही समजलेला नाहीये. इकडनं मात्र निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा डॉट बॉलची सांगत होताना पाहायला मिळते. आतापर्यंत चेंडू फेकून दिले 5 चेंडूच्या समाप्तीनंतर 17 धावा हे धावफलकावरती पाहायला मिळतात शिवनेरी संघाच्या माध्यमातून. घरच्या मैदानावरती खेळताना पाहायला मिळते शिवनेरी संघ. परंतु आतापर्यंत आपल्या गोलंदाजीने जखून ठेवलंय शिवनेरी संघाच्या माध्यमातून. अप्रतिम फटका पाहायला मिळतो. इकडनं मात्र गल्लीमध्ये चेंडू मात्र ट्रॅव्हल पाहायला मिळतो. 2 क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली पाठला करतात परंतु चेंडू मात्र शर्यत जिंकतोय. क्षेत्ररक्षक हरतोय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 4. मागचा चेंडू ते तो गॅप शोधत होते. पॉईंटचा क्षेत्ररक्षक होता. बॅकवर्ड पॉईंट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक होता. त्याला बरोबर चकून चेंडू गेला आणि पाठीमागे जी आउटफील्ड आहे ना ती सुपर फास्ट आहे आणि या शिवनेरी चषकाच्या माध्यमातून जी डागडुगीच करण्यात आलेली आहेत या बरोबर मैदानाची. म्हणजे आता मैदानाची खडा न खडा माहिती आहेत पण मैदानावरती एकही खडा राहणार नाहीये याची काळजी पूर्ण आयोजकांना घेतलेली आहे. त्याच्यामुळे या दोन्ही गोष्टी आहेत. जसा चेंडू बॅटमधून निघाला तसा वेगानं हा चेंडू पार झाला जो बरोबर पॉईंट रिजन मध्ये चौकार. धावा झाल्या धावफलकावरती 21. 21 धावा 2 षटकांचा खेळ संपलाय. चांगली सुरुवात आहे. 1 विकेट जरूर गमावलाय पण पुन्हा एकदा तो जो करंट रन रेट आहे ना तो मेंटेन ठेवलाय. तो 10च्या वरती राहील. पहिले षटक 9 धावांचं आलं होतं. मागचं 12 धावांचं आलं होतं. चर्चा मैदानावरती फिल्डिंग करणारा संघ करतोय की आता याच्यामध्ये काय बदल करायचा. तिसरं षटक घेऊन कोण येणार. धावसंख्येला थोडंसं रोखायचंय. लगाम लावायचाय. विकेट घ्यायचंय. हे सर्व गोष्टी मैदानावरती चर्चेला जातात. यश पाहायला मिळतो तिसऱ्या षटकाकरिता.
आता मात्र 5 खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतात. लेफ्ट हँड बॅटर चांगल्या रीतीने खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. इकडे मात्र चेंडू मात्र सोडून दिले. एसटी रिक्षा थोडंसं मात्र बीट होता पाहायला मिळतोय. थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक देखील बीट इकडनं मात्र एक धाव मिळेल. आता पाहूया पंचाचं सिग्नल काय येतो. व्हाईट बॉल, व्हाईट +1 अशा रीतीने धाव फलकावरती पुन्हा एकदा धाव फलक आकार घेईल 2च्या मदतीनं 23 या अंकावरती पाहायला मिळते. स्क्वेअर चेंडूने मात्र सुरुवात होते पहिल्या इनिंगच्या डावाला. गोलंदाज जयेश पाहायला मिळतो. थोडंसं मात्र क्षेत्ररक्षणामध्ये चेंजेस करताना पाहायला मिळते. आता मात्र राईट हँड बॅटर सातत्यानं प्रत्येक चेंडूवरती मात्र क्षेत्ररक्षणामध्ये चेंजेस करताना पाहायला मिळतील जलसर संघाच्या माध्यमातून. 1 सेकंड गोलंदाज सज्ज होईल. अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला होता फलंदाजाचा आणि ते पाहायला मिळते. पूर्णपणे गोलंदाजाने फलंदाजाला पूर्णपणे फॉलो केलं. त्यानंतर उजव्या स्टीच्या बाहेर चेंडूला मात्र डिलिव्हर केलं. इकडनं मात्र निर्धाव चेंडू पाहायला मिळते. डॉट बॉल ऑफस्टंपच्या बाहेर थोडंसं टप्पा राखला गेला होता. आई ऑफस्टंपच्या बाहेर आहे, ऑफस्टंपच्या बाहेर आहे. पण पंच सांगतात जास्त बाहेर आहे, जास्त बाहेर आहे. याच्या अगोदरचाही बाहेर होता, आपण हा जास्त बाहेर आहे म्हणून पंच वळले आणि इशारा केलाय. व्हाईट बॉलचा इशारा आहे असताना एक सर्व धापलकावर ऍड होईल. जर आपण जयेश यांची गोलंदाजी पाहिली ना थोडासा साइड एम ऍक्शन आहे. ज्यावेळेला खांद्याला पॅरलला हात येतो त्याला रीड करणं, त्याला ओळखणं, याही गोष्टी महत्वाच्या असतात. पण एकमेकांशी भरपूर तुम्ही खेळलात या गटामध्ये, एकमेकांसमोर भरपूर वेळा आल्यात. त्याच्यामुळे या गोष्टी तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहेत. आणि पण महत्वाचा फरक काय माहिती का कौशिक, हे आता ते फ्लडलाईट्स ऑन झालेत ना, प्रकाश झोत, त्याचा तो परिणाम आहे की चेंडूला तुम्हाला आता रीड करणं, ओळखणं आणि त्यानंतर खेळणं आवश्यक असणार आहे. तेच पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा अवेन फ्रॉम द बॉडी, सातत्यानं शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न फलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळते. गोलंदाज पूर्णपणे जयेश पूर्णपणे फलंदाजाला फॉलो करतोय. ज्या रीतीने बाहेर निघतो त्याच रीतीने उजव्या स्टीच्या बाहेर चेंडू डिलिव्हर करतोय. इकडे मात्र चेंडूला मात्र सोडून दिलं. पंच काय येतील, पंचांचा इशारा येतो व्हाईट बॉल. उजव्या स्टीच्या थोडंसं मात्र बाहेर आहे तेच सांगताना पाहायला मिळतात. पुन्हा एकदा व्हाईटच्या मदतीने धावफलक आकार घेईल. धावफलकावरती धावा मात्र पाहायला मिळतील. 25 धावा धावफलकावरती आहेत. ऑफस्टंपच्या बाहेर जयेशच्या गोलंदाजाचं कौतुक काय माहिती का, तो ऑफस्टंपच्या बाहेर ठेवतोय. एक चांगला जास्त जो एफर्ट लावतो ना, खांद्याचा अतिरिक्त जोर लावतोय तो वाईट जातोय. पण बरोबर तर रिलीज ऑफ द डिलिव्हरी ज्यावेळेला तो व्यवस्थित चेंडू हाताळतोय त्यावेळेला डॉट बॉल आला. या सर्व गोष्टी पाहिल्यात. 25 धावा धावफलकावरती आहेत. मी म्हटलं ना, तो एक चेंडू जो एक्स्ट्रा एफर्ट लावतोय ना तो एक्स्ट्रा रन देऊन जातोय. यानंतरचा होणारा मॅच डोंगरीपाडा आणि विठ्ठलवाडी बी आपण रिपोर्टिंग करा. चला आपण टॉससाठी या. फुलटॉस बॉल इकडे मध्ये चांगल्या रीतीने खेळून काढले. मैदानाचे आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू मात्र थांबणार नाही. चेंडू मात्र सीमारेषेच्या बाहेर. पंचांचा सिग्नल हा येतोय चौकार. आता 2.4 ओव्हर 2.4 षटकांचा खेळ. धावा धावफलकावरती 30, एक गडी बाद 30 धावा. आता मैदानावरती चर्चा काय झाली, तुम्ही चांगला चेंडू हाताळतात पण एक स्क्वेअर हाताळताय. त्याच्याने काय होते की फलंदाजाला कुठेतरी थोडासा आत्मविश्वास तो त्याच्या बॅटिंग मध्ये यायचा ना, तो त्या खराब चेंडूमुळे त्यालाही येतोय. दबाव तुमच्यावरती देखील येतोय, प्रेशर तुमच्यावरती देखील क्रिएट होतोय. पण क्रिकेटचा खेळ असा प्रेशरवाला आहे, संयमाचा खेळ आहे, पेशन्सवाला खेळ आहे. संयम दाखवायचा आहे, दबाव तुम्हाला सहन करण्याची क्षमता तुमच्यामध्ये असायला हवी. स्ट्रायकरला फलंदाज ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू होता, ड्राईव्ह करायचा होता, बॅटच्या काढलेला चेंडू जातोय जोपर्यंत पॉईंटचा. क्षेत्ररक्षक फील्ड करेल. एक धावा या चेंडूवरती पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा पूर्ण केल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. 3 धावा. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 3 धावा या चेंडूवरती. थोडासा लांब झाला होता. 3 धावा या चेंडूवरती पूर्ण. 3 धावांनी धावफलक जाऊन पोहोचेल. 33 धावा धावफलकावरती. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. 2.5 षटकांचा खेळ झालाय. धावा धावफलकावरती 33. अंतिम चेंडू पाहायला मिळेल तिसऱ्या षटकातील. 33 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. अंतिम चेंडू पाहायला मिळेल तिसऱ्या षटकातील. गोलंदाज मार्क वरती पुन्हा एकदा सज्ज होईल. लेफ्ट हँड बॅटर पाहायला मिळतो. चांगल्या रीतीने खेळ त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतो. ह्याच मैदानावरती दररोज प्रॅक्टिस करतोय, त्याला मात्र अनुभव आहे.
पुणे इथं मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न स्वतःवरती नाखुश दिसताना पाहायला मिळतो. इकडनं मध्ये निर्धाव चेंडू 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा मात्र पाहायला मिळतात. 33 धावा आतापर्यंत 11ची सरासरी मेंटेन ठेवली गेली शिवनेरी संघाच्या माध्यमातून. यस डीजे. तीन षटकांचा खेळ संपलाय आणि पुढचा मॅच जो दोन संघादरम्यान आहे डोंगरीपाडा आणि टीम विठ्ठलवाडी बघा इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणं तो गरजेचं आहे. बरोबर या चालू सामन्यातील 6 षटकानंतर आपण टॉस करणार आहोत आणि जसं आयोजकांनी पहिल्याच वेळेला आपल्याला काही गोष्टी निदर्शनात आणल्यात की जर इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉससाठी आला नाही तर धावांची पेनल्टी आता 2 धावांची पेनल्टीचा सामना तुम्हाला करावा लागेल. त्याच्यामुळे वेळेचं बंधन आहे तसं बरोबर वेळेवरती तुम्ही दाखल व्हायचा. 3 षटकांचा खेळ धावा धावफलकावरती 33 गोलंदाजीसाठी 4थं षटक हाताळतोय परेश सज्ज होतोय 4थं षटक हाताळण्यासाठी. पहिल्या 3 षटकामध्ये 33 धावा याच्याबरोबर डबल केल्या तर 66 होतील. मागे 76 पाहिल्यात आता 76. आणि ज्यावेळेला कॅप्टन मी तुमच्या दिशेने येतो ज्यावेळेला कॅप्टननं काय मनोगत व्यक्त केलं होतं दोन्ही कॅप्टननं ऑफ्टरच्या बाहेरचा चेंडू टॅप केला. चेंडू गॅपमध्ये क्षेत्ररक्षकाला बीट करून चेंडू चाललाय सीमारेषा पार. दणदणीत कणकणीत चौकार. दोन चेंडू फेकून झाले. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 37 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. पहिला चेंडू निर्धाव दुसऱ्या चेंडूवरती चौकार पाहायला मिळते. पुन्हा एकदा गोलंदाज आपल्या बॉलिंग मार्क वरती सज्ज होईल. समोरचे फलंदाज अप्रतिम फटका पाहायला मिळते. परफेक्ट मिडल ऑफ द बॅटच्या रनर मध्ये चेंडू आलाय आणि चेंडू चाललाय सरळ सीमारेषेच्या बाहेर. या बॉल वरती धावा मिळतील 6. यस डीजे. मागचा चेंडू शॉर्ट ऑफ लेन दिल्यावर हा फुलर लेन होता समोर खेळला होता. हा इनफिल्डच्या डोक्यावर देखणा चौकार. ऑफ स्टंपच्या बाहेर होता. कव्हरच्या डोक्यावर अपिश केला होता. लॉफ्टेड ड्राईव्ह चौकार. इथले जर बघितलं ऑप्शनच्या बाहेर फुलर लेन डिलिव्हरी होती थोडीशी जागा बनवली आणि लॉफ्टेड केलं. कव्हरला क्षेत्ररक्षक होता त्याला बीट करून चेंडू गेला सीमारेषा पार. चौकार. 1 षटकार 1 चौकार. धावा झाल्या धावफलकावरती 47-47. स्विचिंगचा फटका खेळला. व्हॉट अ शॉट. मॅक्स नफीसम बॅटच्या सीमारेषेच्या बाहेर. पंचांचा सिग्नल येतोय. पुन्हा एकदा फलंदाजाच्या बॅटमधनं तुषारच्या बॅटमधनं एक देखना फटका. 6. वाट या चेंडूची देखील पाहिली होती. पहिला वाट पाहिली व वाट दाखवली आणि वाट लावली. चेंडूला पाठवलं षटकार. ऑफस्टंपच्या बाहेर ताकद पाहिले. नजाकत पहा. ताकद नजाकत हा नजाकत वाला चौकार. हा तुषार नाहीये हा हुशार आहे. हुशारीनं फटका खेळलाय. चौकार. चार षटकांचा खेळ संपला. धावफलकावरती 57. 17 चेंडू मध्ये 43 धावांची खेळी आतापर्यंत तुषार साकारतो. अर्धशतकाच्या उंबरट्यावरती आहे 50च्या. आणि मी ती एका गोष्टीचा नक्कीच कौशिक घेणार होतो. 4 षटकांचा खेळ धावफलकावरती 57. ज्यावेळेला कॅप्टनला विचारलं होतं नितीन पाटील तिथे होते त्यावेळेला कॅप्टननं म्हटलं होतं बॅटिंग करताना आम्ही 70च्या वर करू आणि फिल्डिंग करणाऱ्या टीमला म्हटलं होतं आम्ही 60च्या आत रोखू. आता ही 60 आणि 70 मधली लढाई आहे ना ती आता 70च्या पार जाते की काय अशी आता वाटायला लागले. 4 ओव्हर नंतर स्कोर आहे 57.
कव्हरच्या डोक्यावरनं खेळला, त्याला षटकार केला. ऑफ स्टंपच्या बाहेर थोडीशी जागा बनवली, त्याला कव्हरच्या डोक्यावरनं लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह केलं होतं आणि ज्या वेळेला आखूड टप्प्याचा चेंडू आला त्याला स्विच इट केलं आणि त्या चेंडूला पाठवलं होतं तो षटकारच्या, म्हणून मी त्याला हुशार म्हणलं. आणि शेवटला ज्या वेळेला त्याने लेट कट केला त्या वेगाचा फायदा त्यानं उचलला होता, म्हणून तो तुषार आहे, थोडासा हुशार आहे आणि हुशारीनं बॅटिंग करतोय. अर्धशतकाच्या उंबरठ्यावरती आहे. 17 चेंडूमध्ये 43 धावांची खेळी आतापर्यंत तुषारने साकारली आहेत आणि त्याला तोला मोलीची साथ दुसऱ्या बाजूला धर्मेश करतोय. तो धर्मेश सलामीला आला होता. संघाची धावसंख्या 57 आहे. चर्चा मैदानावरती झाले कारण स्टार बॉईज जलसासाठी आता मॅच मध्ये कमबॅक करायचंय, मॅच मध्ये यायचंय. मग मॅच मध्ये येण्यासाठी दोन गोष्टी आहेत. एक, जसा डब्ल्यू तुम्ही उल्लेख करता ना विकेटचा, तसा ईचाही उल्लेख आहे. इकॉनॉमिकल जायचंय, डब्ल्यू घ्यायचंय, विकेट घ्यायचंय. त्याकरता आपल्या टीम मध्ये सर्वात बेस्ट बॉलर कोण आहे, अशा वेळेला कोण चांगले षटक हाताळू शकतो त्याची चर्चा मैदानावरती झाली आणि तो गोलंदाजसाठी आलाय. 4 ओव्हरचा खेळ, धावा धापलकावरती 1 गडी बाद 57. पाचव्या षटकाकरिता जयेश पाटील आपल्याला पाहायला मिळतोय. वैयक्तिकाचा दुसरा आणि संघासाठी 5वं षटक हाताळताना जयेश पाटील कशा रीतीने गोलंदाजी करेल. पुणे टॅप केले इकडनं मात्र बॉक्स क्रिकेटचे काही क्षणास आठवण करून देणारा फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक पुढे सरसवलाय, तो परत एकच धाव 1च्या मदतीनं धावफलक पुन्हा एकदा आकार घेईल. 58 या अंकावरती पाहायला मिळते. 5व्या षटकाला सिंगलने मात्र सुरुवात होताना पाहायला मिळते. तुषारला मात्र जास्तीचे स्ट्राईक देण्याचा प्रयत्न पाहायला मिळतो लेफ्ट हँड बॅटरच्या माध्यमातून. इकडे मात्र तुषार कशा रीतीने खेळ करेल मैदानाच्या शाखमध्ये त्याच्या बॅट मध्ये 17 चेंडू मागे 43 धावाची तुफानी फलंदाजी पाहायला मिळते. फक्त आणि फक्त 7 धावा दूर आहे अर्धशतकापासून. इकडे कंप्लीट केल्या जातील का हे देखील क्वेश्चन मार्क आहे. या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक आपल्या नावावरती कोरलं जाईल का हे देखील पाहणं योग्य असेल. गोलंदाज पुन्हा एकदा जयेश पाटील आपल्या बॉलिंग मार्क वरती सज्ज होईल. सोमवार असेल तुषार. शिवनेरीची भिंत पाहायला मिळते. इकडे मात्र बीट केलाय तुषार, मात्र थोडंसं मात्र नाखुश होता पाहायला मिळतो. इकडे चांगल्या रीतीने गोलंदाजी केली पाहायला मिळते. अचूक चेंडूवरती भेदक मारा गोलंदाज जयेश पाटीलला करावा लागेल आणि तेच पाहायला मिळते दुसऱ्या चेंडूवरती. ना मागचं षटक देखील जयेशने याच पद्धतीने हाताळलं होतं म्हणून त्याला संधी दिली. मागचं तिसरं षटक देखील याच पद्धतीने हाताळलं होतं. ऑफ स्टंपच्या बाहेर कडक प्रहार चेंडू सीमारेषा बाहेर, कडक प्रहार चेंडू सीमारेषा बाहेर, चौकार. .47 बॅटिंग ऑन 47. मागच्या चेंडूवरती कडक प्रहार अर्धशतकाच्या उंबरठ्यावरती आहेत. 50 धावांची कोण थोडीशी बेस ओलांडते एक बघूया. टप्प्याचा चेंडू होता समोरच्या दिशेने ड्राईव्ह करून चेंडू चालला सीमारेच्या पार पार पार. पहिलं अर्धशतक शिवनेरी चषकातलं पहिलं 50 पहिलं अर्धशतक गेलंय तुषारच्या नावावरती. भाईगिरी में सबका गुरु नाम से काम हो जाता शुरू. असा दम आहे नावात, असा दम आहे नावात. वन साइड सारे इलाके में भाई हाई लाई चर्चे. वन साइड सारे इलाके में भाई हाई लाई चर्चे. अप्रतिम फलंदाजी करताना पाहायला मिळते. तुषारच्या बॅट मधनं बॅक टू बॅक 2 चौकार पाहायला मिळतात. अप्रतिम फटका पाहायला मिळतो. इकडे मात्र हलक्याने खेळून काढलंय. सिन्सेबल क्रिकेट देखील पाहायला मिळते. तुषारच्या बॅट मधनं 51 रन त्याच्या बॅट मधनं आल्या. चांगल्या रीतीने खेळ मैदानाच्या आतमध्ये करताना पाहायला मिळतो. 1 साइड हिरो आतापर्यंत बॅटिंग करताना पाहायला मिळते तुषारच्या माध्यमातून. नक्की जसं तुम्ही उल्लेख केला 1 साइड नक्की चांगली बॅटिंग तुषार देखील साकारतो. आणि महत्वाचं काय माहिती का, फक्त स्लॉग नाही करत आहे, बॉलच्या मेरिट वरती खेळतोय. अकोटाप्याचा चेंडू ऑफ साइडला खेळतोय, पुलर लेन समोर खेळतोय. अजून एक उजव्या ष्टीच्या बाहेरला लॉफ्टेड ड्राईव्ह देखील केलाय. 4 अंगानं पाडले, 4 अंगानं खेळ केलाय. धर्मेश पुन्हा एकदा स्ट्रायकरला सज्ज होईल. संघाची धावसंख्या जर बघितली तर वेगाने पुढे चालले. ऑफ स्टंपच्या बाहेर क्रॉस बॅटर फटका खेळायचा होता, पडला थोडंसं बाहेर निघून जातोय. निर्धाव चेंडूची सांगता होत असताना जो टप्पा राखला होता उजव्या ष्टीच्या बाहेर तो कायम राखलाय. तो या षटकामध्ये खास करून जयेशला ज्यासाठी आणले स्कोर जाऊन पोहोचलाय 67. 5 षटकांचा खेळ संपलाय. 67 धावा धापलकावरती आहेत. त्यानं 60 म्हटलं होते आणि 70 त्याच्या पार जातोय का एक हलकीशी दोन ऐकूया आणि येऊया शिवनेरी चषक. सोनेरी दिवस आहे तो पाहण्यासाठी येऊया.
च्या स्वरूपात विकेट क्रमांक दुसरा गॉन. शेवटच्या षटकामध्ये शेवटच्या षटकामध्ये धावा पाहिजे, धावा करायचे आहेत आणि तुषारसाठी काही कॅश प्राईज झाले ती आपल्यापर्यंत येईल. कारण ज्या 50 धावा अर्धशतक त्यानं या घरच्या मैदानावरती प्रेक्षकांना खुश केले आणि प्रेक्षक आला तर संध्याकाळच्या वेळेला हा संडे फंडेवाला आहे, तो एंटरटेनमेंट डे, फंडेवाला एंटरटेनमेंट डे जो झालाय, जो पाहण्यासाठी आलाय. तुषार ऑन स्ट्राईक, मिस्टेक झाले मागे झेल सुटला, आता झेल सुटणार की नाही सुटणार नाही. या वेळेला गोलंदाजाने सांगितलंय मैहुना मी आहे, झेल टिपतोय. एक चांगली खेळी, आक्रमक खेळी, अटॅकिंग खेळी संपुष्टात आले. छत्रपती शिवराया माझा करता हिंदुस्थानाचा तयारा करतो आम्ही. जबरदस्त इनिंग 50 धावांची खेळी केली आहेत आणि पुष्पा किणी यांच्याकडे 100 रुपये, मधुकर किणी यांच्याकडे 100 रुपये, दिलीप गर्द यांच्याकडे 100 रुपये, किरण कारभारीजी यांच्याकडे 200 रुपये आणि पृथ्वी किणी याचकडनं 500 रुपयाचं अप्रतिम इनिंग आणि हे 500 रुपये त्यासाठी आले आहेत आणि काही जीपे देखील आलेले आहेत. या सर्व गोष्टीचा उल्लेख होणं तोही गरजेचं आहे. काही पारितोषिक तुम्हाला प्रोत्साहन देण्यासाठी, ऊर्जा देण्यासाठी लावली जातात. विकेट आलाय त्याने थोडासा सुटकेचा निश्वास सोडलाय. नवीन फलंदाज मैदानावर दाखल होतोय. फुलटॉस बॉल आल्या पहिल्या चेंडूवरती मिड विकेटला 1 बाउन्स ओव्हर द रोप. पहिल्या चेंडूवरती अभिजित जीत बाकी आहे पण चौकार आलाय. 4 चौकार. धन्यवाद डीजे. 72 धावा धावफल करते पाहायला मिळतात. आल्या पहिल्या चेंडूवरती आक्रमक पाहायला मिळते. आडवा बॅटने बॉल घेतला आणि चेंडूला सरळ मिड विकेटला ट्रॅव्हल केलं. खोलातला बॉल सरळ बॅटचा वापर केला. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, क्षेत्ररक्षक चुकी करता. इकडनं मात्र चेंडू सीमारेषेच्या बाहेर. जलसार संघावरती दबाव पाहायला मिळतो. प्रेशर आणि प्रेशरची शिटी वाजते मैदानाच्या आतमध्ये फिल्डिंग करणाऱ्या टीम वरती आणि तेच पाहायला मिळते. क्षेत्ररक्षक अक्षरशः बीट झालाय आणि चेंडू मात्र सीमारेषेच्या बाहेर. नशिबाचा येतोय चौकार. चौकार आल्याने चौकाराने धावसंख्या बरोबर मागच्या सामन्यासारखे झाले. 76 76. शेवटचे 2 चेंडू आहेत. 2 चेंडूचा कॅश येईल काय. समोर 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 खेळलाय. चेंडू जातोय जोपर्यंत लॉंगॉनच्या रिझर्व मध्ये क्षेत्ररक्षक वेगानं चेंडू परत आलाय. थ्रो झालाय चुकीच्या एंडला थ्रो झालाय. एंड चुकीचा होता. जवळचं अंतर पार करायचं की लांबचं ते तुम्हाला ठरवायचंय. जसं मी नेहमी सांगतो, सफाळ्याला यायचं तर लोकलच्या पहिले 2 डब्यात बसायचं. मागे बसलं तर प्लॅटफॉर्मवरती चालावं लागतं. तसा थ्रो होता. लांब बसले आणि चालावं लागलं आणि तिथे मात्र आणि ओंकारजी देखील सांगतात की मागे मी काल आलो, मागे बसलो, त्याच्यामुळे प्लॅटफॉर्मवर चालावं लागलं. आता तो लांबचा थ्रो होता, तो थोडासा दूर राहिलाय. अप्रतिम फटका पाहायला मिळते. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव मिळेल. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न आणि बघता बघता 2 धावा देखील यशस्वीरित्या पार होताना पाहायला मिळतील. तिसऱ्याची मागणी केल्याने इकडे पाहूया काय घडेल मैदानाच्या आतमध्ये. रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद होताना पाहायला मिळतं. पहिल्या इनिंगचा डाव योग्यरीतीने समाप्त होताना पाहायला मिळतोय. शिवनेरी संघाच्या माध्यमातून धावफल कवरती धावा हे मात्र पाहायला मिळतात. ऐंशी धावा धावफल कवरती 81 धावाचं टार्गेट मात्र सेट करण्यात आलंय. 6 षटकांचा खेळ संपलाय. धावा झाल्या धावफलकावरती 80 80 धावा धावफलकावरती आहेत. पण पहिली इनिंग आहे. जसं इंटरव्हल होतो ना तसा इंटरव्हल झालाय. त्याच्यामुळे इंटरव्हल झालाय. कोणी कुठे जाऊ नका. इंटरव्हल नंतर धमाका त्या बाजूला येऊ शकतो. आता ते स्टार बॉईज आहेत आणि स्टार तारे कधी चमकतात, थोडासा अंधार असला का तारे चमकतात. त्याच्यामुळे स्टार बॉयचे स्टार येतील. हमला तिथेही होणार आहे. मॅचला मजा येणार आहे. दुसऱ्या इनिंगला आपण जाऊया. पुढच्या फेरीचा तो टॉस नाणेफेक केले झालंय तिथे जाऊया. हॅलो
चला बहुत कॅप्टन आपण टॉसबॉक्सच्या दिशेने या. डोंगरीपाडा टीम आणि विठ्ठलवाडी बी टीम तद्वर आपण स्वागत सन्मानाकडे जाणार आहोत. आदरणीय सन्मान्य सचिनजी पाटील सचिन दादा यांच्या यथोचित सन्मान केला जाईल. या स्पर्धेचे शिल्पकार अनिलजी किरी साहेबांना विनंती असेल आपला शुभ असते आपण सचिन दादाच्या यथोचित स्वागत सन्मान करणार आहोत. तत्पूर्वी आमचे दोन्ही कॅप्टन्स टॉसबॉक्सच्या दिशेने जॉईन होतील. सचिन दादा आपण पाहतायत एक चांगलं व्यक्तिमत्व समाजसेवक. मॅचचं पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह या स्पर्धेची गोड आठवण आपण पाहू शकतात. त्यानंतर इथे उपस्थित आहेत आमचे माजी खेळाडू दिलीपजी गरज साहेब. त्यांचं यथोचित स्वागत सन्मान केला जाईल. दशरथजी किणी यांना विनंती करणे आपला शुभ असते आपण दिलीपजी गरज साहेबांचा यथोचित स्वागत सन्मान करणार आहोत. तिथे दोन्ही कॅप्टन आमचे उपस्थित आहेत. एका बाजूने डोंगरीपाडा टीम असेल दुसऱ्या बाजूने विठ्ठलवाडी बी. चला स्वागत सन्मान आपण पाहतोय दिलीपजी गरज साहेब. चला टॉस केला जाईल. मी सचिन दादांना विनंती करेन आपला शुभ असते टॉस केला जाईल. चला बोथ कॅप्टन्स टॉस बॉक्सच्या दिशेने या. टॉस केला जाईल. कॉल होईल पण त्याच्या अगोदर सलामीची जोडी मैदानावरती लवकर पाठवा. स्टार बॉईज जाऊया पुन्हा एकदा आपण टॉस केला जातोय तिथे. एका बाजूने आपण पाहताय डोंगरीपाडा टीम दुसऱ्या बाजूने विठ्ठलवाडी बे टीम. सचिन दादांच्या शुभ असते टॉस केला जातोय. चला डोंगरीपाडा टीम कॅप्टन टॉस कॉल करेल. येस छापाला मी सचिन दादा विनंती करेन आपण मुख्य व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. व्यंकटेश टॉस जिंकलाय प्रथम काय डिसिजन असेल? फिल्डिंग. क्षेत्ररक्षण करताना समोरच्या टीमला किती धावपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल फ्लड लाईट मध्ये? नाईटची स्पर्धा आहे तर आम्ही कमीत कमी धावांचा रोखण्याचा प्रयत्न करू. आज पूर्ण टीम अवेलेबल आहे. हो. आयोजन नियोजन कसं वाटतं त्याप्रमाणे ज्याप्रमाणे आपण ही सफाई विभागातली पहिली एकमेव स्पर्धा आहे डे नाईट स्पर्धा, कसं आयोजन नियोजन वाटतं? या स्पर्धेची तर खूप वाट बघतो कारण की एकच स्पर्धा होते आपल्या विटी लाईन मध्ये नाईटची, तर खूप मजा येईल खेळायला. टॉस तुम्ही हरलात, प्रथम बॅटिंग करायची आहे. किती धावांचा टार्गेट माइंड मध्ये सेट असेल? 6 षटकांमध्ये कमीत कमी 80 धावापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू आम्ही. आयोजन नियोजन कसं वाटतं ज्याप्रमाणे आपण इथे सहभाग नोंदवला गेला शिवनेरी चषक? आयोजन नियोजन खूप सुंदर आहे. शिवनेरी चषक म्हटलं की ह्या स्पर्धेची प्रत्येक जण आतुरतेने वाट पाहत असतो आणि शिवनेरीचे सर्व खेळाडू 10 दिवस आधीच म्हणजे मेहनत घेत आहेत. त्यांचं भरपूर कौतुक करतो आणि आम्हाला एंट्री दिल्याबद्दल धन्यवाद. खूप खूप शुभेच्छा असतील दोन्ही टीमला. टॉस जिंकलाय डोंगरीपाडा टीमने. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय जरूर घेतला गेला. जाऊया आपण कॉम्पॉक्सच्या दिशेने जिथे ओमी सर जोडले जाते. धन्यवाद. नितीनजी पाटील यांचा आवाज आपण ऐकत होता. पुढच्या मॅचचा टॉस झाला विठ्ठलवाडी ब संघ. कॅप्टन कार्तिक म्हात्रे होते आणि त्यांच्या समोर जर पाहिलं तर डोंगरीपाडा संघ होत आहे. बऱ्याच काही गोष्टी तिथे देखील सांगितल्या गेल्या की काय करणार आहेत आणि काय कशा पद्धतीनं स्ट्रॅटेजी तेही देखणार. पण मॅच ऑन होतोय. ओंकारजी शेट्टी देखील आमच्या जोडीनं जॉईन होतील. 81चा पाठलाग आहे. मॅच सुरू होतोय. पहिला चेंडू पाच चेंडू क्रॉस बॅटर फटका खेळायचा होता. लॉंग रिजन मध्ये क्षेत्ररक्षक फील्ड करतील. एका बाजूला गणेश आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर फलंदाज दिवेश आणि पहिले षटकात येतोय निलेश. याचा अर्थ गणेश, दिवेश, निलेश. फिनिशचा पण यश असतो. फक्त फिनिश कोण करणार, गणेश, दिवेश की निलेश? मजा आला मॅचला. काय बॅटिंग केली तुषारनं, अर्धशतक आला आणि अर्धशतक आल्यामुळे टार्गेट मोठं सेट झालं. जे पहिल्या मॅच मध्ये आलं होतं ना, आता तेच आपल्याला दुसऱ्या मॅच मध्ये जास्त पाहायला मिळतं. चौकार आला. सुरुवात झाली आहे जलसारची आणि मागचा सामना देखील असं नाहीये की एकतर्फा झालाय. 3 ओव्हर अगदी चेस करताना टीम ड्रायव्हिंग सीट वरती होती चाफेवाडी. त्यानंतर प्रांजलनं केलेला कमबॅक आणि मिळालेला विजय अतिशय सुंदर होता द्वारकामाई चिखलपाडासाठी. त्यामुळे मजा येणार आहे मॅचेसला. ड्राईव्ह केलं समोर. सर एक गोष्ट तुमच्यासोबत आज जरूर चर्चा करायला आवडेल. रजनी क्रिकेट स्पर्धा खरं तर या विभागामध्ये डे नाईट क्रिकेट फॉर्मॅट फक्त तुम्हाला सफळामध्ये इथेच पाहायला मिळतं. शिवनेरी चषक, इथली खेळपट्टी
इथलं मैदान, इथली आउटफील्ड, हे सगळं जितकं सर सुंदर आहे ना, त्यापेक्षा सुंदर आहे तिथली माणसं. कारण विराथनला आल्यानंतर तुम्हाला माणुसकी, जिव्हाळा, आपुलकी या सगळ्या गोष्टी पाहायला मिळतात. माझं सेकंड टाइम आहे खरं तर या शिवनेरी चषकासोबत. तुम्ही आज पहिल्यांदा जोडला गेलात. तुमचा अनुभव आजच्या दिवसाचा कसा राहिला? जसं तुम्ही उल्लेख केला बघा, ज्यावेळेला एखादा लॉक खोलायचं ना तर तिथे मास्टर की पाहिजे आणि कोणाच्या मनाचा दार उघडायचं तर माणुसकी पाहिजे. हे दोन्ही गोष्टी आहेत. आणि जसं तुम्ही उल्लेख केला माणुसकीचा, आणि हे संपूर्ण विटी लाईनचा हा परिसर आहे ना, क्रिकेटचा एक निस्सीम चाहता आहे. क्रिकेट वाढलं कसं जाईल, मोठं कसं होईल या दृष्टीने ते पाहत असतात. नो डाऊट ॲट ऑल. अनेक मोठ्या मोठ्या स्पर्धा खरं तर विटी लाईननं या सफाळ्यानं दिल्यात. आणि नो डाऊट ॲट ऑल आज शिवनेरी चषक प्रगती करत आहे. बट आवर्जून उल्लेख व्हायला हवा रॉकी ट्रॉफीचा, या विभागातील एक नक्कीच मोठी स्पर्धा. आणि आता शिवनेरी चषक हे देखील नक्कीच या सफाळ्याला एक वेगळं नाव देतं. बॉल तयार आहे, बॅटच्या समोर होता, मिडॉनला फील्ड, त्याला बीट करून चालला बॉल आणि ट्रॅव्हल होतोय लॉंग ऑन, सीमारेषा पार. शेखर सर आपल्या सोबत आहेत. खरं तर समालोचकाचा पाठीचा कणा असतो गुणलेखक. इतकं सुंदर स्पष्ट गुणलेखन केलं जातं ना की फारसा जास्त विचार करावा लागत नाही. समालोचकाला कधी काय हवं हे जर स्क्रोलला कळालं ना तर मग तो दिवस खूप सुंदर जातो. आणि शेखर दादांना गतवर्षी देखील आम्हाला फार सुंदर साथ दिली. यावेळी देखील ॲज अ स्कोरर म्हणून अतिशय चांगलं काम ते करतात. षटक संपले मैदानावरती, पहिलं रन झाले धावफलकावरती 11. आणि जमेची बाजू काय सर, जर तुम्ही 12-13ची सरासरी 6 ओव्हरमध्ये चेस करता आणि पहिल्या बॉलपासून तुमच्या समोर रिक्वायरमेंट मोठे आणि विकेट्स नाही जाता 11 आलेत, ही एक चांगली गोष्ट आहे. आणि जसं तुम्ही उल्लेख केला, स्टार्ट महत्त्वाचं आहे. आणि स्टार्ट अशा पद्धतीने झालाय ना की ज्यावेळेला तुम्हाला 81 धावांचा पाठलाग करायचा आहे. आणि जसा तुम्ही उल्लेख केला ॲज अ स्कोररचा, बघा स्कोरर समालोचकांचा आरसा असतो, बाजूला बघावं लागत नाही, आरसा प्रतिनिधित्व बिंब बरोबर दाखवतो. तसं काम शेखरजी यांनी नेहमीच या स्पर्धेच्या निमित्तानं देखील केलेले आहेत. धावा झाल्या धावफलकावरती 11. दुसरं षटक देण्यासाठी गोलंदाज येतोय गणेश. आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर दिवेश, खास करून दिवेशचा तो खेळ, एक आलेला चौकार, त्यानंतर आलेला समोरच्या दिशेनं दन 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 करून गेलेला सीमारेषेचा तो चौकार आपण पाहिला होता. आता गोलंदाजीसाठी साई येतोय. 5 षटकामध्ये बरोबर 81 करायचे होते, त्याच्यामुळे 70 धावांचा पाठलाग करायचा. 30 चेंडूचा खेळ शिल्लक आहेत. 14ची सरासरी आहे. याचा अर्थ एक मोठा फटका प्रत्येक ओव्हरमध्ये, प्रत्येक षटकामध्ये. आणि तो आलाय का याची चर्चा सुरूच आहे. बट कॅच झाली, ड्रॉप, झेल सुटलाय. कॅचेस विन द मॅचेस. पकडाल झेल तर जिंकाल. हा क्रिकेटचा खेळ. आणि हा खेळ असं सहजासहजी जिंकता येत नाही. इथे प्रचंड मेहनत, प्रचंड महत्वाकांक्षा, जिद्द, चिकाटी हे सगळंच पाहिजे. मायनर मिस्टेक आहेत त्या स्टॉप करायच्या आहेत. मागचा बॉल कॅच ड्रॉप, दुसरा बॉल गुंडप्पा विश्वनाथ स्टाईल, VVS लक्ष्मण स्टाईल स्कोअर कट. सुपर सर. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये ज्यावेळी स्कोअर कट येतात, इनसाइड आउट येतात, लेट कट्स येतात, अगदी या टेनिस बॉल वरती देखील ना त्यावेळी लेदर बॉलचा फील येतो. आणि म्हणून म्हटलं जातं ना, क्रिकेट जे तुम्ही विथ द टेम्परामेंट, विथ द स्किल, विथ टेक्निक ज्यावेळी खेळता त्यावेळी तुमच्या त्या षटकारापेक्षा आहे ना चौकाराची मजा ही ऑलवेज काही स्पेशल असतं. नाही, जसं तुम्ही उल्लेख केला होता बघा, ते एक आर्ट असतो. आर्ट म्हणजे कलाकृती सादर करतो. जसं तुम्ही उल्लेख केला बघा, मार्कवॉ स्टीवॉला नेहमीच आहे ना मॅन ऑफ क्रायसिस पाहिलं, पण मार्कवॉची फलंदाजी पाहण्यामध्ये सुखद अनुभव होता. ती कलाकृती होती. तसं टेनिस क्रिकेट ज्यावेळेला लेदर सारखा कव्हर ड्राईव्ह खेळतील, बॅकफूट पंच खेळतील आणि अपीच जसा स्क्वेअर कटचा फटका देखील खेळला होता, हे जेव्हा खेळलं जाईल ना आणि ते पाहण्यासाठी प्रेक्षक वर्ग देखील आले, एक सौंदर्य दाखवणारा फटका खेळला गेला होता. बॅटच्या पट्ट्यात अगदी समोर हलक्या हातानं ड्राईव्ह केलं, समोर लॉंग ऑफला मिसफील्ड इज देअर. चुकीला माफी नाहीये. आणि इकडे ना असं नाहीये की तुम्ही या मॅच मध्ये एक मोठं टार्गेट सेट केलंय. जर 6 ओव्हरमध्ये तुम्ही बनवलेत, जलसारला देखील 36 बॉल 6 ओव्हर मिळणार आहेत. फक्त जलसारकडे ना तुषार आहे का ते इथे पाहायचं. कारण जशी बॅटिंग तुषारने केली, अर्धशतक आलं, मास्टर क्लास बॅटिंग होती तुषारची, खरंच इम्प्रेस केलं. आणि वाटलं नव्हतं की आज पहिल्याच दिवस रात्रीमध्ये अर्धशतक पाहायला मिळेल, ते आलंय. आता मेडन ओव्हर्स, विकेट हॅट्रिक्स बाकी आहेत. कदाचित मी म्हणेल अशा 6 ओव्हरच्या मॅचेस सुरू राहिल्या ना, ज्या अनुषंगानं ही खेळपट्टी, कारण आज पहिला दिवसचा पाटा विकेट, 100 धावा देखील कदाचित जास्त लांब नाही आहेत. कारण आता शेअर मार्केट जसं कधी वधारतं कधी खाली येतं, इथे वाढत चाललंय. पहिल्या मॅच मध्ये 77चं टार्गेट आणि या मॅच मध्ये टार्गेट सेट झालंय 81चं. यॉर्कर
आणि यॉर्करचा सन्मान या ठिकाणी ऑलवेज करावा लागतो, अन्यथा विकेट जाण्याच्या चान्सेस खूप मोठ्या असतात. डॉट बॉलची होती समाप्ती. खूप सुंदर गोलंदाजी सध्या आपल्याला पाहायला मिळते गोलंदाज साईकडनं. मागच्या मॅच मध्ये देखील एक साईराजला आपण पाहिलं, खूप सुंदर कामगिरी त्यानं गोलंदाजीमध्ये केली. प्रांजलला गोलंदाजी करताना आपण पाहिलं, साईराजला बॅटिंग करताना पाहिलं आणि मॅच त्यांनी जिंकली होती. क्लीन बोल्ड, यू मिस, आय विल डेफिनेटली हिट, फर्निचर डिस्ट्रॉय, विकेटचं पतन. खेळाडू बाद जाऊया डीजेकडे आणि पुन्हा परतू. ज्या सुवर्ण क्षणाची वाट पूर्ण वर्षभर पाहत असतं नांदगडी पाडा, विराथन बुद्रुक आणि सफाळे, अर्थातच आपल्या स्वप्नातली, आपल्या माणसांची, आपली हक्काची स्पर्धा, त्याचं नाव शिवनेरी चषक. गाण्यामध्ये देखील जिद्दचा उल्लेख केला बघा. जिद और जीत दोन्ही फरक आहे. तो काय, पण तुम्ही जर जीत दाखवली तर जीत जास्त लांब जाणार नाहीये. आणि त्याचा स्टार बॉय जलसाचा उल्लेख केला बघा. समोर थोड़ा सा काला अंधेरा, घना अंधेरा है और जैसा पहाड़ का आपने जिक्र किया ना, उसको चीर के रास्ता बनाना है. पण काय असतं, जर अंधारात नसताना तर चमकणाऱ्या ताऱ्यांना विचारलं कोणी असतं, तारे तेव्हाच येतात ना. आता स्टार बॉईज ही संधी आहे. 24 चेंडू आणि 62 धावांचा पाठलाग करायचा आहे. 24 बॉल 62 धावा पाठलाग करायचा आहे. ही संधी आहे, हे षटक आहे. जे तुमच्या बाजूला यायचं वाटत असेल तर किमान 20 धावा या षटकामध्ये येणं आवश्यक आहे. मजाल मॅचला, सामना अजूनही संपलेला नाहीये. मॅच ऑन, 24 बॉल 62 आणि हा वार केलाय बट फसलाय. बॉल हव्यात आहे, बॉल अँड गॉट. फलंदाज बाद, टीपला गेलाय झेल, संपलाय खेळ, फलंदाज बाद. सर पालघरांना खरं तर समुद्र चौपाटीसाठी प्रसिद्ध आहे. पालघर अगदी वीज निर्मितीसाठी प्रसिद्ध आहे. उद्योग क्षेत्र असेल, कला, क्रीडा, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रामध्ये पालघर जिल्ह्याचा ना पूर्ण तुम्ही आज जगाच्या नकाशावरती इतिहास पहा, फार मोठा. तर इकडे आल्यानंतर इतिहास इथे घडताना पाहायला मिळाले तर या पालघरची शौर्य गाथा काहीतरी वेगळी आहे. त्यामुळे या क्रिकेटच्या पटलावरती देखील ना पालघरनं खूप काही दिलंय. आणि कॉमेंट्री बॉक्सच्या अगदी डावा बाजूला एक प्लस डगआउट, तिथे आहे ना लॉर्ड्सचं नाव, अर्थातच जो याच पालघरच्या मातीनं दिलाय. आणि शिवनेरी ग्रुपची संकल्पना, त्यांचं प्रेझेन्स ऑफ माइंड इतकं सुंदर आहे ना. दरवर्षी काहीतरी नवीन येतं. यावर्षी तुम्ही काय बघता, खेळाडू कक्षामध्येच का शार्दूल ठाकूर आहे, याच पालघरनं शार्दूल ठाकूर दिलाय. आणि या खेळाडू कक्षातनं अजून तसे स्टार तयार व्हावे, ते स्वप्न घेऊन शिवनेरी चषक पालघर जिल्ह्याच्या भेटीला, टेनिस बॉल क्रिकेट विश्वाच्या भेटीला आलाय. कारण म्हटलं जातं ना, काम करा असं की नाव झालं पाहिजे, नावाला बनवा असं की नाव ऐकून काम झालं पाहिजे. आता शिवनेरी चषक एकदा का फॉर्म आला ना की या शिवनेरी ग्रुपला फारशा टीम शोधावा लागत नाही, टीम शोधत येतात की शिवनेरी चषक आम्हाला खेळायचा. बिलकुल आपने सही कहा, योग्य विश्लेषण केलंय. आता मैदानावरती देखील शोध चालू आहे त्या चौकार षटकाराचा. जर मॅच रंगादार व्हायचं आहे, मॅच मध्ये रंग आणायचे आहेत, रंग भरायचे तर चौकार षटकार पाहिजे. शार्दूलचा तुम्ही उल्लेख केला होता बघा, इंडियन क्रिकेटला दिलेली सेवा आपण पाहिलेत. आणि आज जर मुंबई रणजी क्रिकेटमध्ये पाहिलं ना तर कित्येक वेळा संघाचा डोलारा त्यानं सांभाळलाय. मागच्या सेमीफायनलचा प्रवास ना मुंबईनं शार्दूलच्या त्या इनिंगवरती केलाय. समोरच्या दिशेने खेळाय, चेंडू जातोय तोपर्यंत लॉंगॉनच्या रिझन मध्ये फील्ड केलं जाईल. मिसफील्ड झालंय, 2 धावा चेंडूवरती पूर्ण, 2 धावांनी धावफलक पुढे जाईल. आता स्कोरबोर्ड थोडंसं वेगाने यायला होता, तो वेगाने येत नाहीये. धावफलकावरती धावा झाल्यात 22 धावा, 2 गडी बाद 22 धावा. चर्चा चालू आहे, मोठा धावसंख्येचा पाठलाग आहे आणि तो स्टार बॉय जलसारला करायचा आहे. पण असा होणार नाहीये. प्रत्येक ओव्हर मध्ये त्या षटकाराची रिक्वायरमेंट आहे ना ती तुम्हाला पूर्ण करायची आहे. आणि त्यांच्या नावामध्ये स्टार ना सर, ते सितारे सध्या गर्दिशमध्ये जर तुम्हाला आणायचे तर तुम्हाला एक चांगलं क्रिकेट या मैदानावरती नक्की दाखवावा लागेल. कारण हारणं जिंकणं क्रिकेटच्या पटलावरचा भाग आहे. 2 टीम येतात, एक हारणार एक जिंकणार. बट मैदानावरती मी ऑलवेज म्हणतो, यू विन यू लूज डझंट नॉट मॅटर, यू क्रिएट हार्ड वर्क, यू गॉट अ सक्सेस.
जर तुम्ही हारताय जिंकताय त्याला महत्व देत बसाल तर तुमच्या यशाची गाथा सांगायला दुसरं कोणी मैदानावरती येणार नाही. बट जरी तुम्ही संघर्ष करून हरलात ना, हेच मैदान हेच प्रेक्षक तुमचे संघ तुमच्या पाठीरागे म्हणतील हारलो तरी चालेल पण लढलो कसा. म्हणून क्रिकेटचा खेळ असा आहे की तुम्हाला खेळत राहायचं आहे. क्रिकेटचा खेळ आहे ना, तिथे खेळतच राहायचं आहे. कधी जिंकणार कधी हरणार, प्रत्येक सामना नाही जिंकणार, प्रत्येक सामना नाही गमावणार, पण प्रत्येक सामना तुम्ही काहीतरी शिकणार. म्हणून क्रिकेटचा खेळ आहे. जिंदगी काय ना हारना जरूरी आहे ना जीतना जरूरी आहे. ये खेळ आहे जो खेळना जरूरी आहे. 3 षटकांचा खेळ संपला आहे. धावा आहेत धापलकावरती 24-24. या षटकामध्ये खेळ पाहिला तर या षटकामध्ये फक्त 5 धावा आल्यात. या षटकामध्ये 5 धावा आल्यात. 18 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 18 चेंडूमध्ये 57 म्हणजे 18-57 धावांचा पाठलाग करायचा. तुम्ही त्याचा पालघर जिल्ह्याचा उल्लेख केला. आगरी सागरी डोंगरी या तिन्ही मध्ये आहे. म्हणजे नागरी आहे सागरी आहे डोंगरी आहे हे तिन्ही आहे. आणि चौपाटीचा उल्लेख केला. चौपाटीवरची भेल फेमस आहे आणि पालघरमध्ये क्रिकेटचा खेळ फेमस आहे. त्याच्यामुळे दोन्ही गोष्टी आहेत. 18 चेंडूचा खेळ आहे आणि धावा करायची आहेत 57-57. जर सफाळ्यामध्ये आलात तर शिवनेरी चषक हे देखील तितकंच फेमस आहे आणि तेच पाहायला आज प्रेक्षकांची अफाट गर्दी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. आणि याच प्रेक्षकांसाठी आपण घेऊन आलोय शिवनेरी चषक 2025 पर्व 5. बॉल तयार, बॅटच्या समोर होता. पुन्हा एकदा बॉल बॅक ड्राईव्ह समोर डीप मध्ये तिकडे फुल्ड असत. जोपर्यंत चेंडूवरती येतील बॉल थ्रो केला जाईल तोपर्यंत रन्स ऑनत. पण सिंगल डबलला काम नाही चालणार आहे. कारण काय 81 बनलेत. एक मोठं तुम्ही चेस करताय आणि म्हटलं जातं ना सर की बिना हवा से क्या फुल खेलेंगे जब तक बारिश ना हो. और इक्के दुक्के से क्या मुकाबला जीत पाएगी टीम स्टार जलसार जब तक इस मैच में सामने टारगेट बड़ा और बीच मैदान के अंदर चौके और छक्के ना हो. चला आता षटकार कसा तरी आलाय. फिल्डर बॉलला घेऊन बाहेर गेला, बॅलन्स गमावला आणि स्पोर्ट्समन स्पिरिट त्याचं खूप सुंदर होतं. लगेच त्यानं सांगितलं की हा षटकार आहे आणि या षटकारानंतर आता जलसारला एक छोटीशी संधी मिळाली आहे. जी छोटीशी संधी मिळाली होती ऐन दिवाळीला पाकिस्तानच्या विरुद्ध विराट कोहलीला 8 बॉल 28 सक्सेसफुल चेस करून भारताला ऐतिहासिक विजय चेस मास्टरने दिला होता. इथे तो चेस मास्टर पाहिजे जलसारला. पुन्हा एकदा क्रॉस बॅटर फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. जसं तुम्ही उल्लेख केले बघा, ज्याला संधी मिळते तो नशिबान असतो पण संधीचं सोनं करणारा कर्तृत्ववान असतो. इथे कर्तृत्व दाखवायचं आहे. कर्तृत्व दाखवायचं आहे. आव्हान थोडंसं मोठं आहे. पाठलाग तुम्हाला करायचं 81 धावांचा आणि काही चेंडूचा खेळ आहे. ज्या चेंडूमध्ये जर तुम्ही धावा नाही केल्यात तर हा सामना पुन्हा एकदा तुमच्या दिशेने येणं थोडंसं कठीण आहे. घरच्या मैदानावरती शिवनेरी चांगला खेळ दाखवतोय. एक चांगला गोलंदाजी देखील झाले. कोलवा टप्प्याचा चेंडू हाताला गेला होता. निर्धाव चेंडूची सांगता होत असताना 4थ्या षटकाचा खेळ सुरू आहे. धावा बघितल्या धावफलकावरती 31 आहेत. 50 धावा अजूनही करायची आहेत. चेंडूचा खेळ शिरकलेला आहे तो बरोबर 14 बॉल 50 रन. एक अर्धशतक आला तुषारच्या बॅट मधनं. त्या अर्धशतकानं कहाणी पूर्णपणे बदलवून टाकली. आता दुसरं येईल का त्याची चर्चा सुरू राहिल्या. पण या मॅच मध्ये ते कठीण आहे कारण ज्या अनुषंगाने आता सध्या गोलंदाजी होतीये एक मोठा फटका जरूर आलाय. 4 धावा मिळतील. 14 चेंडू 50 चेस. मॅच मध्ये नक्कीच मजा अजूनही बाकी आहे कारण सामना अजूनही संपलेला नाहीये. कारण या मॅच मध्ये आणि क्रिकेटमध्ये प्रेडिक्शन फेल आहे. जिथे सुख दुःखांचा मेळ आहे म्हणून इकडे प्रेडिक्शन फेल आहे. पण आज जिंकण्याची स्वप्न घेऊन तुम्ही येताय तर त्या स्वप्नांसाठी तुम्हाला लढायचं. अजून एक फटका चांगला आहे बट यावेळी देखील आपण पाहताय गॅप मिळेल का नाही. लॉंग ऑन पोचला चेंडूवरती काऊ कॉर्नर रिजनला आणि चांगला क्षेत्ररक्षण तितकं सुंदर असं थ्रो आला. सर काय सजावट आहे ना मैदानाची. बरोबर ग्राउंडच्या परफेक्ट सेंट्रलला अगदी आपण पाहताय भव्य दिव्य व्यासपीठ आहे. त्याच्या बाजूला भव्य दिव्य समालोचन कक्ष आहे. तिकडे प्रेझेंटेशन बॉक्स टॉस बॉक्स आहे. इकडे डाव्या बाजूला खेळाडू कक्ष आहे आणि समोर जो नजारा आहे ना इतका सुंदर आहे. अगदी समोर एक भव्य दिव्य असा डोंगर माथा आणि त्याच निसर्गाच्या पायथ्याशी वसलेलं हे अतिशय सुंदर असं क्रीडांगण आणि क्रीडांगणाला नाव देखील काय देण्यात आलंय. याच सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात अगदी मुघलांना सळो की पळो करत सोडत ज्यानं आईच्या स्वप्नातलं स्वराज्य निर्माण केलं अर्थातच श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या नावानं हे छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण विराथांचं आपल्याला पाहायला मिळतं. आणि तिकडेच रंगती आहे शिवनेरी ग्रुपची शिवरायांच्या विचारांचा वारसा घेऊन प्रेरणा आणि तेज देणारी शिवनेरी चषक ही मानाची सन्मानाची स्पर्धा. कोणत्या दृष्टिकोनानं आज तुम्ही शिवनेरी चषकाकडे पाहताय. नाही जसं तुम्ही उल्लेख केला एक चांगलं आयोजन आहे ते जोडलं नियोजन देखील आहे. प्रत्येक गोष्ट काय असतं की भव्य करण्याच्या प्रयत्नामध्ये त्याचं प्लॅनिंग चुकतं पण प्लॅनिंग नाही चुकणार याची काळजी शिवनेरी ग्रुपने घेतली.
जसा तुम्ही दोन्ही गोष्टीचा उल्लेख केला, खेळपट्टी असेल, मैदान असेल, बाजूला VIP डाईस असेल, समोरच्या कक्ष असेल, प्रेक्षकांना बसण्यासाठी सुसज्ज व्यवस्था आहेत, या सर्व गोष्टी आहेत. आणि महत्वाचं काय आहे, या चेंडू नंतर येऊया. या चेंडूवरती, पहिल्या चेंडूवरती थोडासा फ्लिक ऑफ द रिक्स पाहिलं आणि चेंडूला पाठवलं सीमारेषा पार, षटकार. सर्वात महत्वाचं काय, या विटी लाईनसाठी एक क्रिकेटमय वातावरण, एक पोषक वातावरण, जो ऍटमॉस्फिअर क्रिएट केलाय ना. बघा आज रविवारचा दिवस आहे, प्रत्येक जण आपल्या घरी थांबलेला होता, पण जशी संध्याकाळ झाली पावलं आपोआप या मैदानावरती, या क्रीडांगणाच्या दिशेनं प्रत्येक जण पाहतोय. त्यांना माहिती आहे चांगलं नियोजन आहे आणि चांगलं क्रिकेट या मैदानावरती खेळलं जाणार आहे. नो डाऊट. आणि एक चांगल्या मॅचेस देखील आज पाहायला मिळाल्या, तर त्याची मजा नक्कीच काहीतरी एक वेगळी आपल्याला पाहायला मिळेल. षटकार आला, त्यानंतर गोलंदाजांना दिले प्रत्युत्तर. इकडे विकेट जाण्याचा धोका, शॉट फाईन लेग 30 यार्ड सर्कलच्या आत. चांगलं स्टॉप तिकडे राहिलं फिल्डरकडनं आणि गोलंदाजाला या ठिकाणी चांगली साथ मिळाली की मिळते या ठिकाणी विकेट. आणि तेच येताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. आता ना सामना थोडासा एकतर्फा झाला असं म्हणायला हरकत नाही. म्हटलं जाताना सर, जीवनात एकतर्फा प्यार आणि एकतर्फा हार कधीच कुणाला मान्य नसतो, पण या मॅच मध्ये जलसारला आता पराभवातलं जे अंतर आहे ते कसं कमी करता येईल ना, त्यासाठी प्रयत्न करावे लागतील. आणि ते प्रयत्न करत करत जर मैदानावरती एखादा चमत्कार झाला, 6 ते 7 षटकार लागले, तर जलसार देखील पुन्हा एकदा म्हणू शकेल सरप्राईज सरप्राईज, स्टार इज बॅक. कारण जलसाचे सितारे तिकडनं चमकू शकतात. जसं तुम्ही उल्लेख केला, हार कोणाला पसंत नसते, फक्त तो हार सोन्याचा असला का प्रत्येकाला पाहिजे असतो, बस. बाकी काय नाही. असा हार कोणाला पसंत नाहीये, फक्त तो सोन्याचा असला का प्रत्येकाला हवासा वाटत असतो. चेंडू खेळलाय समोर 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 समोर, बरोबर वेळेवरती येऊन जम केलं गेलं, चेंडूच्या टप्प्यापर्यंत पोहोचलं, जम केलं गेलं. एक धावे चेंडूवरती पूर्ण. 5व्या षटकाचा खेळ सुरू आहे आणि 5व्या षटकाचा खेळ सुरू असताना धाबा झाल्या धापलकावरती 43 धाबा धापलकावरती. 38 धावांची अजूनही आवश्यकता आहे. चेंडूचा खेळ राहिलाय तो बरोबर 9 चेंडू, 38 धावांची आवश्यकता. हा कुठं चेंडू होता, पुढचा फटका पण तितकं मोठं डिस्टन्स कव्हर करू शकले नाहीयेत. लॉंगॉनला क्षेत्ररक्षक होते, वाईडिश लॉंगॉनला झेल टिपला गेलाय. आता संध्याकाळचं सत्र म्हणून जसं ओमकरजी आपण चर्चा करतोय ना, कॅप्टननं टॉस जिंकल्याबरोबर बॅटिंग का घेतली, याला पाठीमागे ते कारण होतं. संध्याकाळचं सत्र, नंतर थांबणारी हवा, कदाचित खेळपट्टी जेवढंच मॉइश्चर तेही येऊ शकतं. या सर्व गोष्टीचा विचार शिवनेरीच्या कर्णधाराने केला होता, म्हणून त्यांनी बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. कदाचित याच्यानंतर टॉसला येतील ना, ते देखील बराचसा विचार करतील. धावांचा पाठलाग करणं प्रत्येक जण पसंत करतो, पण शिवनेरीने दाखवले की आम्ही टार्गेट सेट करू शकतो आणि ते टार्गेट डिफेंडही करू शकतो. नाही, नक्कीच जो कॉन्फिडंट लेवल होता ना कॅप्टनचा, त्याला पूर्णपणे तुषारनं साथ दिली आणि पूर्ण टीम अगदी चांगला खेळताना आपल्याला पाहायला मिळाली. खरं तर याचा देखील आवर्जून उल्लेख व्हायला हवा, कारण अर्धशतक आलं, 81चं टार्गेट अगदी जे मैदानावरती ऑलवेज मोठं, आणि त्या टार्गेटची चर्चा चेस करताना मैदानावरती जर झाली तर नो डाऊट ॲट ऑल एक मोठा विजय मिळू शकतोय. इथे बल्स अगदी आपण पाहताय चमकली आहे, म्हणजे गोलंदाजाचे स्टार चमकलेत आणि विकेट मिळतीये आणि फलंदाज या ठिकाणी आपण पाहताय बाद होताना पाहायला मिळतील. मागच्या बॉलवरती विकेट, या बॉलवरती विकेट, म्हणजेच नेक्स्ट बॉल अगदी आपण पाहता हॅट्रिकची संधी आहे. आणि योगायोग असा आहे की 5 बॉल झालेत, त्यामध्ये 3 विकेट आलेत. ओव्हर हॅट्रिक कंप्लीट झाली आहे, बट आता हॅट्रिक कंप्लीट केली जाईल का त्याकडे लक्ष या ठिकाणी आपलं जरूर लागलं. हॅट्रिक बॉल ऑलवेज इम्पॉर्टंट असतो कोणत्याही गोलंदाजासाठी. आता इकडे टार्गेट देखील फार मोठं आहे, 7 बॉल 7च्या 7 मैदानाच्या बाहेर पाठवायच्यात. याच मॅचमध्ये अर्धशतक आलं, याच मॅचमध्ये हॅट्रिक पण येईल का, ती चर्चा सुरू झाली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटची चर्चा झाली ना सर, 1983ला आपण पहिली हॅट्रिक पाकिस्तानचा गोलंदाज जलाउद्दीन मोहम्मदला घेताना पाहिलं, पण शिवनेरी चषकाच्या 5व्या पर्वाची पहिली हॅट्रिक गोलंदाज कंप्लीट करेल का करण? मिस केलंय बघा. त्यांना डब्ल्यू शोधायचा होता, पण तो कॅपिटल वाला, कॅपिटल लिपी मधला. हा डब्ल्यू आलाय पण स्मॉल लिपी वाला, त्याच्यामध्ये डी आलाय, तो डिस्टन्स थोडंसं वाढलंय. तो कॅपिटल वाला डब्ल्यू त्यांना शोधायचा होता, तो मात्र मिस केलाय. आणि आता सेकंड लिपी मधला तो WD आलाय. जसा हॅट्रिकचा उल्लेख तुम्ही केला, एक अचिव्हमेंट असते प्रत्येकाला हवीपेशी वाटणारी. जसा 50 धावांचा तुम्ही उल्लेख केला, अर्धशतक असते, तसं हॅट्रिक एक अचिव्हमेंट असतं. एक ज्यावेळेला एखादा गोलंदाजाला ते मिळतं त्यावेळेला तो आनंदानं ते मिरवत असतो. 5 षटकांचा खेळ संपलाय आणि 5 षटकांचा खेळ संपताना धावा आहेत धापलकावरती 44. 6 चेंडूचा खेळ आहे आणि 6 चेंडूमध्ये 37 धावा करायचे आहेत.
या स्पर्धेच्या निमित्तानं काही आर्थिक दाते देखील आहे, त्यांचंही आभार मानणं गरजेचं आहे. परशुराम घरत तलावपाडा याचकडनं 1000 रुपयाचं आर्थिक योगदान. मधुकर नारायण किणी नांदगडीपाडा याचकडनं 721 रुपयाचं आर्थिक योगदान. जलसार येथील पिंकेश पाटील याचकडनं 1500 रुपये. अजून काही आर्थिक दाते आहे, त्यांचंही नामोल्लेख होणं गरजेचं आहे. शेवटचं षटक आहे. फ्लॅट हेड डिलिव्हरी. पहिला चेंडू हवेत खेळलाय. क्षेत्ररक्षकाला चेंडूच्या खाली पुन्हा एकदा झेल सुटलाय. जलसार येथील श्री पिंकेश पाटील यांच्याकडनं 1500 रुपयाचं योगदान. श्री अजय वसंत किणी याचकडनं 1000 रुपयाचं योगदान. श्री तुकाराम अनंत किणी नांदगडीपाडा 1000 रुपये. आणि त्याचप्रमाणे जलसार येथील सचिन दादा पाटील याचकडनं या स्पर्धेसाठी 5000 रुपयाचं आर्थिक योगदान आले. या सर्वांचं शिवनेरी ग्रुपच्या वतीनं मनपूर्वक आभार आहे. थँक्यू व्हेरी मच. हे सर्व ऊर्जा देण्याचं काम, एखाद्या स्पर्धेला हातभार लावण्याचं काम आपण केलेलं आहे आणि आपलं शिवनेरी ग्रुपच्या वतीनं मनपूर्वक आभार. अजून एक विकेट, अजून एक गडी गमावलाय टीमनं. आता काही चेंडूचा खेळ शिल्लक आहे, फक्त औपचारिकता या सामन्यामधली शिल्लक आहे. पाटील नेटवर्क देखील अतिशय सुंदर टेलिकास्ट करत आहे. ऑनलाईन तुम्ही पाहू शकता. प्रक्षेपण इतकं सुंदर आहे की नक्कीच तुम्हाला सगळ्या अपडेट्स बरोबर अगदी योग्यरित्या पाटील नेटवर्क्स तुमच्यापर्यंत पोहोचवतीये. जर तुम्ही नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा. पालघर जिल्ह्यातील अनेक क्रिकेट स्पर्धा पाटील नेटवर्क आपल्या भेटीसाठी घेऊन येत असतं. कीप ग्रोईंग अप. कॅमेरामॅनच्या भूमिकेत सध्या आपण पाहता काम करतात अनुराग चव्हाण एक असा कॅमेरामॅन आहे ना सर, त्याच्यावरती पूर्ण टेनिस बॉल क्रिकेटच्या सगळ्या वेबसाईटचं लक्ष असतं. खूप सुंदर काम अनुराग करत असतो आणि त्याला साथ देतात सध्या कॅमेरामॅन म्हणून कपिल पाटील. आणि स्वतः पाटील नेटवर्कच्या या ठिकाणी सर्व आपल्या सोबत कमी गतीने टाकला होता बॉल, फ्लाईट दिली होती, त्यामध्ये दिशा भरकडल्या. कधी कधी काय होतं ना सर, ज्यावेळी तुम्हाला कळतं की सगळं काही आपण जिंकलंय त्यावेळी काहीतरी आपण नवीन ट्राय करायला जातो. एक तर त्यातनं शिकायला मिळतं, बट जर त्याचा अतिरेक झाला ना त्यामध्ये खूप काही गमवावं देखील लागतं. मी असे अनेक बॉलर्स पाहिलेत. एकदा मग रन जास्त राहिले की त्यांची बॉलिंगची शैली बदलते, त्यांचा वेग, फ्लाईट. तुमच्याकडे स्किल टेक्निक आहे ना, ते तुम्ही रोज तुमच्या बेसिकला जितकं स्ट्रॉंग कराल त्यावेळी ते वाढत जातं. त्यामुळे बेसिक इम्पॉर्टंट आहे. आणि प्रत्येक गोलंदाजानं सामना जिंकू दे हारू दे, फलंदाजानं आपलं ना 100% ऑलवेज जायला हवं, जे यष्टीरक्षक सध्या या मॅचमध्ये देतोय. यष्टांना अगदी खेटून उभा, फार सुंदर कामगिरी सध्या यष्टीरक्षकाने केली आहे. बट जर सर एक गोष्ट तुम्ही पाहिली ना, आज शिवनेरीचा नक्कीच हा संघ खेळतोय. अजून एक शिवनेरीचा संघ जिकडे आपल्याला सफाळ्याचा स्टार रितेश खेळताना पाहायला मिळेल. ती टीम देखील येणं 18 तारखेला बाकी आहे. बट आज जे बॅटिंग तुषारनं केली, त्याचं जे अर्धशतक आलं त्याचं कौतुक झालं. त्याच्या जोरावरती सामना देखील या ठिकाणी त्यांनी जिंकलाय आणि टीम शिवनेरीचं करूयात आपण विशेष कौतुक आणि देऊयात खूप साऱ्या शुभेच्छा. आणि स्टार जलसार आपण आलात या स्पर्धेमध्ये खेळलात त्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार. आणि मॅन ऑफ द मॅचचा जो पुरस्कार आहे तो या ठिकाणी